या प्रमोद सर या, विष्णू लांडगे साहेब या, विनायक मामा जाधव या, जयसिंग दादा या, चंदू भाऊ या. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. जयसिंग दादा या. आणि मॅन ऑफ द मॅच एक जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू, ज्याने गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये ओकली आग, त्याचं नाव अनुराग स्वाई. याला मिळेल मॅन ऑफ द मॅचचा किताब. अभिनंदन अनुराग. सूरजदादा या, सूरजदादा या लवकर या या या. सूरजदादा उपस्थित झालेले आहेत. सूरजदादांचंही मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पलीकडच्या बाजूला एक 4 व्हीलर जी लागलेली ना ती पार्किंग झोन मध्ये लावायची आहे. इथं पॉइंटला जो क्षेत्ररक्षक आहे त्याला त्या गाडीची काच चमकतीये. अनुराग या. पलीकडच्या बाजूला 4 व्हीलर जे आहे, हा 4 व्हीलर जे आहे ना पलीकडच्या बाजूला लागलेली, तिची काच सर थोड्या वेळ थांबू वाटलं तर जालिंदर नानांना त्रास होते पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला. ती पलीकडची जी 4 व्हीलर जे आहे तिची काच चमकतीये. गाडी काढायला सांगा लवकर. कोणाची गाडी ती? 2 मंडपांच्या मध्यभागी असणारी. ओके सर, थँक्यू. इथे आपल्या बरोबर अनुराग स्वाईने ज्यांना पहिल्या समजा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला आहे. आजचा पहिलाच मॅन ऑफ द मॅचचा हा जो किताब कोणाला डेडिकेट करशील? अख्ख्या टीमला डेडिकेट करणार. आपण लय चांगलं परफॉर्मन्स दिलं. अजून लय आपल्याला गरज आहे अजून परफॉर्मन्स करायची आणि आम्ही दाखवू शकतो कुठली टीम आहे आपण. तुमचे जे आता म्हणजे फ्रँकली बोलतो, तुमची जे राहिलेले जे खेळाडू आहेत, राहिलेले या खेळाडूंना तुझ्या वतीने काय सल्ला असेल की कसं खेळलं पाहिजे किंवा काय रणनीती वापरली पाहिजे? एवढं काय नव्हतं. आम्ही उत्तरेश्वर संघ आहे. 1-2 खिलाडी चालला तरी पण आपण हाणू शकता अख्खा टुर्नामेंट. बाकी काय नाही. एक चांगल्या प्रकारची कामगिरी मात्र तुझ्याकडून पाहायला पाहिजे. पहिल्या चेंडूवरती इथून तुझ्याकडून किंवा अनिकेतकडून थोडासा बॅड कॉल असेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता, त्यावेळेस तू नाराज झाला होता. थोडंपैकी झालं होतं तिथं, पण मला माझ्यावर विश्वास होता आणि बाकीच्या फलंदाजाला पण विश्वास होता की आम्ही तरीच रन करू शकता आणि जिंकू शकता. काय सांगशील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये? दादाची वस्ती करंडकामध्ये एक जबरदस्त मात्र क्रिकेटचं आयोजन नियोजन जे आहे, कसं वाटतं या क्रिकेटच्या मध्ये खेळत असताना? चांगली आयोजन केली आहे सगळ्या दादाची वस्तीने. मी थँक्स बोलणार सगळे प्रेक्षकांना आणि मॅनेजमेंटला की चांगली इथं ऑर्गनाईज केली आहे टुर्नामेंट. बाकी थँक्यू. ओके, थँक्यू. आपल्याबरोबर होता अनुराग, ज्याला मिळालेल्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. सूरज दादा निंबाळकर उपस्थित झालेत. दादांना विनंती असेल, दादा व्यासपीठावरती एकदा तरी आपण स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती. थँक्यू व्हेरी मच.
इथे आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक जे संपले गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती इथे एकूण PBS स्पोर्ट्स प्रथमतः फलंदाजी करत असताना 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि पहिलं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं होतं? पहिलं षटक दिलं गेलं होतं ते मात्र ऋषिकेश मखामले याने मात्र पहिलं षटक टाकलं होतं. आता एक गाडी निघाली, आता दुसरी गाडी एक आता समोरच्या बाजूला आहे. हा जिथं पलीकडच्या बाजूला अगदी आमच्या समोर व्हाईट इको स्पोर्ट असेल मला असं वाटतं. हा ती इको गाडी काढून घ्यायची, तिची काच आता चमकते. मी पहिल्या दिवशी पण सूचना केली होती की ज्या सगळ्या तुमच्या 4 व्हीलर आहेत त्या पलीकडच्या बाजूला जिथं गेट आहे त्या गेटमध्ये सर्वांनी तिथं पलीकडच्या बाजूला गेटजवळ सगळ्या गाड्या पार्किंग करायच्यात अशी मी आपल्याला विनंती केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि या दरम्यान पहिला चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेगाने खेळलाय समोरच्या बाजूला जयसिंग दादाच्या तिथेच मात्र चेंडू जाऊन पोहोचला गेलाय. आणि या चौकाराच्या रूपाने मात्र दाबलक पुढे जाऊन पोहोचतो. PBS संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 8 धावा रोहित शिंदेच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. रोहित शिंदे आणि माधव लांगी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी आहे. दुसऱ्या बाजूने माधव लांगी जे काल आपण फलंदाजी पाहिली, जबरदस्त फलंदाजी होताना पाहायला मिळाली. स्पर्धेतलं 5वं अर्धशतक आपण पाहिलं. आणि या दरम्यान चेंडू परत एकदा मिड विकेटला पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, क्षेत्ररक्षण सुरेख असेल आणि फीके सुद्धा लाचा बाबा. एकदा होईल धाबलक इकडे पुढे जातोय. संघाची धावसंख्या 9 धावा धाबलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशप्पा खेसे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. ज्या गणेशप्पा खेसेने काल या स्पर्धेमध्ये एक विक्रम नोंदवला. 4 चेंडूवरती 4 लगातार विकेट काल गणेशप्पाने मात्र या स्पर्धेमध्ये पूर्ण करताना आपण पाहिलेल्या आहेत. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक गणेशप्पा खेसे यांच्या नावावरती निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शिवगर्जना स्पोर्ट्स डार्क ब्ल्यू कलरचे टी शर्ट मात्र ज्यांनी परिधान केलेले आहेत. रिवतचा प्रयत्न, चेंडू डाट चिरून निर्धाव. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑरेंज कलरचे टी शर्ट परिधान करून खेळणारा PBSचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला PBS आहे, एका बाजूला शिवगर्जना आहे आणि यातला जिंकणारा संघ सुपर 12 आहे आणि पराभूत होणारा संघ उत्तरेश्वरच्या विरोधात आहे. परत एकदा डाट, अचूक टप्प्याचा मारा, चेंडू निर्धाव. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. दिवसेंदिवस निखिल मला निश्चितप्रमाणे गोष्ट सांगावीशी वाटते की दिवसेंदिवस या खेळपट्टीचा रंग जो आहे हा म्हणजे पहिल्या दिवशी आपण अगदी पहिल्या 2-3 सामन्याचा अंदाज घेत आपण एक गोष्ट डिक्लेअर केली होती की इथं या मैदानावरती फलंदाजाला अनुकूल अशी खेळपट्टी आपण पाहतोय. फलंदाजाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पण इथं तसं नाही आहे. इथं आज आपण पाहतोय धावा येत नाही आहे, काल धावा येत नव्हत्या. अचानक कालपासून खेळपट्टीने रंगच बदललाय. ती गोलंदाजांना अनुकूल होताना पाहायला मिळते. परत एकदा चेंडू शरीफ येतात, तिथे धावाची संधी, 1 धाव आली आणि ही 1 धाव या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 10 धावा. बॅटच्या साईने मात्र ही धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. माधव लांगे एका धावसंख्येने मात्र खातं खोलताना पाहायला मिळालं. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला. धावसंख्या धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती एकूण 10 आणि 10 धावसंख्यांवरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. 2 षटक या दरम्यान संपले गेलेले आहे.
ऋषिकेश मकामले आपण पाहतोय परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. ज्या ऋषिकेशने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 4, आणि या 4 धावा खर्च करत असताना लेगबाईची 1 धाव होती, म्हणजे 3च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. असा असणारा मात्र ऋषिकेश मकामले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. आणि समोरच्या बाजूला प्रत्येक वडे आता इथे आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळते. प्रत्येक वेळेने माधव लांगी या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी असलेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला प्रत्येक वडे आहे, नॉनट्रॅकच्या बाजूला माधव लांगे आहे. आणि ज्यांचा नामोल्लेख आपण सकाळीच केला की विनायक मामा मात्र यांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत, ते आदरणीय नवनाथ काकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दरम्यान आपण पाहतो चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे, तिथे मात्र चेंडू कव्हर केला जाईल. फिकी अतिशय सुरेखा, एक सिंगल, धाबा धावसंख्या 11, 1 बाद 11. फुलटॉस, माधव लांगी ऋषिकेश मखमलेचा हा लागोपाठचा 3रा चेंडू डॉट खेळताना पाहायला मिळाला. कारण ऋषिकेशने ज्यावेळेस पहिलं चेंडू टाकलं होतं त्यावेळेस सुद्धा त्याला लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकले होते. या दरम्यान चेंडू हवेत, जेल कुणीच नाही. दोघांच्या मध्यभागी या दरम्यान आपण पाहतोय चेंडू तो पडला गेलेला आहे. धावफलकावरती धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 2ने धावफलक पुढे जातोय. संघाची धावसंख्या 13 धावा. 1 गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 या दरम्यान चालू असताना ऋषिकेश मकामले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. खूप शांत वातावरण आहे आज, म्हणजे तुषार सर कालचं वातावरण आणि आजच्या वातावरणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज हीट खूप मोठ्या प्रमाणात असले आपल्याला पाहायला. परत एकदा खूप उंची घेतलेला चेंडू, तिथे झेल सुटला. आणि झेल कोणाचा सोडलाय? माधव लांगीचा सोडलाय. आणि नो बॉल आहे. आणि आत्ताच्या धावा किती सर एकूण? बॅटच्या सहाय्याने 3, नो बॉलची 1, अशा 4. खरं चेंडू फेकल्यानंतर बॉलिंग प्ले होता आणि तिथे फलंदाज फक्त बॅट टेकून उभा होता. तिथं फलंदाजच्या बॅटला चेंडू लागला पण बॉलिंग प्ले होता, तो डेड झाला नव्हता. तिथे 1 धाव अतिरिक्त येताना आपल्याला पाहायला मिळाले. आता प्रत्येक वेळेस स्ट्राईकला आहे आणि हा चेंडू फ्री हिट असणार आहे. हा, एकूण 4 आत्ताच्या. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथे 1 धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती 18 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण थोडी घाई करणं गरजेचं आहे. 12 वाजून गेले तर दुसराच सामना आहे आणि दुसऱ्या सामन्यातला पहिला डाव चालू आहे. पहिल्या डावातला अजून अर्धा डाव सुद्धा संपलेला नाही. वेळ सगळ्यात महत्वाची आहे, वेळ वाचवा. ब्लॉकमध्ये चेंडू आपण पाहतो निश्चितप्रमाणे जो टाकला गेलाय. एक सिंगल आली आणि एका सिंगल चेरपणे मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 19 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
या दरम्यान बिगिट केला गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल असेल इथे आणि प्रत्येक वेळेला परतावा लागेल. 19 धावसंख्येवरती धक्का क्रमांक दुसरा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक. 3 ओव्हर संपलेत. ड्रिंक ब्रेक जो होता या ठिकाणी जो संपला गेलेला आहे. 19 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते या पहिल्या 18 चेंडूत 19 ज्या आलेल्या आहेत, राहिलेल्या 18 चेंडूत अजून किती धावा येत आहेत हे समीकरण आपल्याला पाहायचं. नवीन गोलंदाजी आता गोलंदाज मार्कवरती परत एकदा गणेश अप्पा खेसे गोलंदाज मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला निलेश शिंदे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे गणेश अप्पा. फलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला निलेश शिंदे आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला माधव लांगे आहे. त्या माधव लांगेला एक जीवदान सुद्धा मिळालेलं आहे. 9 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या आहेत. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. वेळ वाचणं गरजेचं आहे. गणेश अप्पा थोडी घाई करा. 6 सामने दुसरा सामना चालू आहे. 12 वाजून गेलेत आज. हा चेंडू सुरेख, चेंडू निर्धाव, चेंडू डॉट. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पंचाकडे आले, अपील केलं गेलं होतं आणि आपण पाहतोय अपील पूर्णपणे फेटाळून लावलं जाते. परत एकदा चेंडू डॉट. धापणाका धावसंख्या 19 धावा. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला अद्यापपर्यंत जी पाहायला मिळते. आणि तर डॉट चेंडू जर आपण पाहिले तर आतापर्यंत डॉट चेंडू जे गेलेले आहेत 8. चेंडू जे टाकले गेलेले आहेत या 20 चेंडूपैकी 8 चेंडू डॉट आहेत. 40% डॉट डिलिव्हरी आणि 60%वरती फक्त धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यांच्याकडे हलकसा अपील आणि फलंदाज बाद. पंढरपूरचा दौरा करून विठुरायाचं दर्शन करून आज परत एकदा व्यासपीठावरती उपस्थित झालेले आदरणीय रमेश नाना निंबाळकर ठिकाणी उपस्थित आहेत.
म्हणजे मंगेशजी निंबाळकर वेगळे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, दादाची पडळ स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपलं दादाची वस्ती करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब, दादाची पडळ स्पोर्ट्स क्लब. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवेत असेल, झेल अजून एक झालाय. चार बाद 19 धावा. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय केदारी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 बाद 19. आणि आता परत एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गणेश अप्पा खेसे हे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश अप्पा खेसे आपण पाहतो ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा गणेश अप्पाने धावा खर्च केल्या होत्या, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या चेंडूची चौकार जाऊन सुद्धा. आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट सुद्धा मिळवली होती. आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय चौथं षटक टाकण्यासाठी परत एकदा गणेश अप्पा जे आलेत त्यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केली नाही. आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गणेश अप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी फुलटा चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने जो खेळून काढला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तिथं 2 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. आणि या 2 धावसंख्येनंतर 19 वरती धावफलक जो अडकळला होता, थांबला होता, स्पीड ब्रेकर जो लागला गेला होता, तो मात्र धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या 21 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक चालू असताना 4 बाद 21 धावा आहेत. या दरम्यान पॉईंटला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 1 धाव आली, धावफलक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 22. गणेश अप्पा खेसे 2 षटकं, फक्त 9 धावा आणि 3 फलंदाज बाद करण्यात यश आले गणेश अप्पा खेसेंना. चांगली गोलंदाजी निश्चितप्रमाणे म्हणता येईल. दुसऱ्या बाजूने 2 षटकं ऋषिकेश मकामले आणि 2 षटकात धावा खर्च केल्या त्या अकरा धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र मिळवलेली आहे. आता नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्गावरती तो आता सौरभ चूक आपण पाहतोय. सौरभ तयार. 4 बाद 22 धावा पीबीएस संघाची आपण पाहतो. या ठिकाणी मात्र चेंडू थोडीशी दिशा बदलताना पाहायला मिळाला होता. एक सिंगल येईल, धावफलक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या 23 धावा आहे 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. आणि या दरम्यान चेंडू पोहोचेल मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार, 6 रन. थँक्यू. वास्तविक पाहता अक्षय केदारीला मात्र जी काय संधी मिळाली त्या संधीचं सोनं इथं मात्र त्याला करावं लागणार आहे. आणि त्या संधीचं सोनं करताना पाहण्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला गेलाय. सुमित भाईयांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुमित भाईयांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दादाची पडळ स्पोर्ट्स क्लब संघाचे असणारे संघ मालक आहे.
सुमित भैया आपलं मनपूर्वक स्वागत. 4 मध्ये 29 धावा. 10 फलकावरती आपण पाहतोय 5वं षटक चालू असताना गोलंदाजीवरती तयार असेल. परत एकदा उजव्या हाताने मारा करतोय. परत एकदा लॉंगॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू खेळला. क्षेत्रक्षेत्रावरती असेल आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास त्या ठिकाणी मात्र अडवलाय. 2 धावा वाचवल्या जातील. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धापलक 2 ने पुढे जातोय. संघाची धावसंख्या वाढेल 31 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान चेंडू अगदी हलक्या हाताने खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. गणेश अप्पा इथं आपण पाहतोय धाबाची संधी असेल. 2 धावा आल्यात. धापलक 33. 4 फलंदाज बाद. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. एक 50-55 एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. गोलंदाज अगदी आपण जर पाहिलं तर पीबीएस संघामध्ये अगदी तगडे गोलंदाज आहेत आणि या गोलंदाजांसाठी मात्र धावा इथे कमसे कम 50-55 ह्या बनवावे लागणार आहे. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 33 धावा आहे 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव आहे. 5वं षटक संपलं जाईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीस धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे आपण पाहतोय एक दुहेरी धावा आली. पप्पू हिंगे गोलंदाजी मार्कावरती आलाय आणि पप्पू हिंगेच्या पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावा येताना आपल्याला पाहिल्यामध्ये 35 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथं टार्गेट जे असेल आता कदाचित मनामध्ये शिवगर्जना या संघाचे की 40च्या आतमध्ये संघाला रोखण्याचा प्रयत्न करतात. 40-45च्या आत. आणि दुसऱ्या बाजूने पीबीएस संघाचं टार्गेट असेल 50-55 धावा बनवायच्या. चेंडू हवेत. इथं क्षेत्ररक्षक अगदी पुढे आला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 1/4 रन चौकार. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातले 3 चेंडू अजून यायचे बाकी आहे. या दरम्यान कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
आणि अजून एक बिग हिट केला आहे. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय की धावा एकूण आत्ताच्या किती सर? चौकार आहे, 4 रन. चेंडू सुंदर त्या अगदी अडवला गेलाय. 1 धाव आली आणि टोटल स्कोर 50 धावा जिंकण्यासाठी 51 बनवायच्या आहेत. चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. विनंती असेल आपल्याला. 50 झाल्यात, 51 बनवायचे आहेत. बाटल्या आणतो का मग बाळा मी तिकडे दिली त्याला बाटल्या. बॅट्समन चला बॅट्समन चला लवकर.
बॅट्समन जिंकण्यासाठी 51 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आपण पाहतोय. पवन कंद आणि त्याचबरोबर ओमकार खांदवे या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. धाबराका धावसंख्या 50 जी बनवली PBS संघाने, 51चं टार्गेट. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली जाते आणि या आघाडीच्या जोडीकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. कशा प्रकारे ह्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात ते आपल्याला पाहायचंय. पहिला चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख टाकला गेलाय. हा सामना इथे रंगणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. गोलंदाज तयार. आणि लाजवाब फटका. चेंडू रिवर्सचा मात्र एक आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय दोघांकडून थोडीशी मिसफील्ड होताना पाहायला मिळते. एक धाव आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला गेला नाही आहे. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे ती आता एकूण 5 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईकला ओमकार खांदवे आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पाच वरती धावफलक 51चा पाठलाग करायचा आहे. कोणता संघ हा सुपर 12 ला जाऊन पोहोचणार यासाठी म्हणतो प्रयत्न दोन्ही संघांचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार असेल उजव्या हाताने. प्रत्यय वडे. नाट वेगाचा चेंडू परत एकदा आपण पाहतोय. चेंडू डाट चेंडू नेरता वाचणार आहे. इथं 50 धावसंख्या बनवल्यानंतर आपण चर्चा जी केली होती की 50 धावा एक माफक धावसंख्या म्हणता येईल PBS संघासाठी की गोलंदाज अतिशय तगडे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्यय वडे आहे. त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलं तर अगदी संतोष अलकुंटे आहे. रुपेश महाडिक आहे.
त्याच्यानंतर निलेश होडबे निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारचे गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने इथे मात्र शॉर्ट पिच आणि वा काय क्षेत्ररक्षण या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय. थँक्यू डीजे थँक्यू फिकी अतिशय सुरेख. ललित चौधरी या ठिकाणी आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. आणि काय करमत मैदानाच्या आत पुरी होणार आहे ते आपल्याला पाहिजे. क्षेत्ररक्षण लाजवाब होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे यांच्या वतीने PBS टीमला आणि टीम ओनर पुरुषोत्तम बाळा शितोळे यांच्यासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू भरतदादा. कारण PBS संघामध्ये नेहमीच आयकॉन कोणता असेल तर तो भरतदादा असेल. भरतदादाच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत PBS संघासाठी. परत एकदा आपण पाहतोय गोलंदाज थांबला आहे. गोलंदाज तयार असेल. प्रत्येक वडे आपण पाहतो गोलंदाजीवरती तयार आहे. इथे आपण पाहतो चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण परत एकदा लाजवाब. ललितचं क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळतोय. 2 धावा त्यांनी संघासाठी वाचवल्या आहेत. ललितच्या क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडेकर धावसंख्या बिन बाद 8 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 30 आणि या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. उत्तरेश्वर संघाला विनंती असेल तुमच्या संघात जर काही बदल असेल तर कळवा. कारण याच्यानंतर तुम्हाला लगेच PBS आणि शिवगर्जना या दोन्ही संघांमध्ये जो संघ पराभूत होईल हा तुमच्या विरोधात मात्र लढणार आहे. ललित चौधरी आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी मात्र करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आता संतोष अलकुंटे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आलाय. पहिल्या षटकात 8 धावा खर्च होताना पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये एक चौकार आला होता. पवनने चौकाराच्या खातं खुललं होतं. या दरम्यान चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 8 धावसंख्येवरती पहिला वाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो नवीन फलंदाज जालेंद्र नाना वाळके अर्थात डॉन मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 बाद 8. पहिल्या 2 दिवसापेक्षा मला वाटतं आज ही थोडीशी जास्त वाटते. आज थोडी जास्त वाटते. हवा थोडीशी कमी प्रमाणात आहे परंतु हीट उष्णता जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान
जालिंदर नाना वाळकीच्या पाठमधून आपण पाहतोय नानाच्या पाठमधून खणखणी षटकाचे रन. या षटकाराची रबड मात्र धाबा एक वाढला. संघाची धावसंख्या 14 धावा एकाच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक बाद 14 धावा षटक क्रमांक दुसरं चालू असताना परफेक्ट यॉर्क या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. धापलक 15. एक चौकार या ठिकाणी आपल्याला त्याला पाहायला मिळतोय समोरच्या बाजूला. खणखणी चौकार 4 रन. आणि या चौकाराच्या रूपाने आपण एक पुढे जाऊन संघाची धावसंख्या 19 धावा एक गड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना या षटकात एक षटकार आला, एक चौकार आलाय. षटकार खेळणारा खेळाडू आहे जालिंदर नाना वाळके आणि चौकार खेळणारा ओमकार आहे. या दरम्यान बैठे बैठे खेळावे स्ट्रोक गुडघा टेक ओरे तमाशा देख 4 रन चौकार. तेवीस वरती धापलक एक गड्याच्या मोबाईलमध्ये टार्गेट जे आहे ते 51 धावसंख्यांचं आहे. 23 तर आत्ता पूर्ण होत आहेत, अजून 28 बनवायचे आहेत आणि चेंडू बाकी आहेत 25. या षटकात एक षटकार आलाय, 2 चौकार आलेत, एक सिंगल आली आणि एक विकेट आली. रिवर्स जबरदस्त अगदी फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बरोबरचे असेल चेंडू, क्षेत्ररक्षक कव्हर करणार का, केलाय, चेंडू अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा त्याला आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक अक्षयचं लाजवाब झालंय. धापलक या दरम्यान अगदी 2 ने पुढे जाईल. निम्म्या झाल्यात, निम्म्या बाकी आहेत. एक बाद 25 धावा पॉवर प्ले मध्ये पूर्ण होत आहेत. तर आता राहिलेल्या 26 धावा या 24 चेंडूत पूर्ण करायच्या आहेत. 24 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. आणि हा चेंडू मात्र कणकणी सरकारचे रन.
तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय धाबालक धावसंख्या जी आहे ती 33 धावा आहेत. दोन फलंदाज आता खूप आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. जालिंदर वाळके 14 वरती आहे, ओमकार खांदवे 14 वरती आहे आणि इथे 2 षटकार नानाच्या बॅटमधून आलेत, 2 चौकार ओमकारच्या बॅटमधून आलेत आणि नानाने मात्र चेंडू घेतले 4 आणि ओमकारने घेतले डीकेने 7 आणि या दरम्यान भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. शेवटचे 20 चेंडू आणि 18 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 20 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू या दरम्यान डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. धापरक धावसंख्या 34, 34 लॉस ऑफ 1 विकेट्स. परत एकदा वाईट. प्रत्येक वडे यावेळेस मात्र थोडासा भरकटला गेलेला आहे. इथे पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. सुरेश सुरेश जिथं घुसत या मराठ्यात पार, जिथं घुसत या मराठ्यात पार, छाप पडतो या ठाण्यावर. दोन बाद 35 धावा आहेत. इथे मात्र नाना बाद झाले. नवीन फलंदाज विजय वर्मा हा नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बाद 35 धावा आहेत. 19 चेंडू बाकी, 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि गोलंदाज प्रत्येक वेळे तयार आहे. ब्लॉकरमध्ये चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. खातं खुललं गेलं नाही विजय वर्माचं आणि धापलक या दरम्यान आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक आहे. 3 षटकं संपली. 2 बाद 35 धावा. शेवटचे 18 चेंडू 16. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी सटकून
फूल ताकती राख न प्यारे साग पे तुझे आग मराठी आता रात तुझे अंगण भगम रक्तात जा तुझे गाज भवानी माता हे राजे जीर 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 सारे हे राजे जीर जीर हे राजे जीर सारे जीर हे राजे हे राजे जीर 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 राजे या ठिकाणी आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते आदरणीय सचिनदादा खांदवे, त्याचबरोबर अजय काका मोजे आणि आदरणीय आयोजक आमचे शंकरभाऊ खांदवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्या मित्रपरिवाराचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आयोजकांना विनंती असेल शंकरभाऊंना की आपण आलेल्या मान्यवरांना व्यासपीठावरती घेऊन यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. ड्रिंक ब्रेक नंतर आपण पाहतोय परत एकदा नवीन गोलंदाज ललित आलाय आणि ललितला पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय. फलंदाज बाद. तीन बाद 35 धावा, शेवटच्या 17 चेंडू आणि 16 धावा. हा सामना सहजासहजी संपणार नाही. अथर्व खांदवे आणि विजय वर्मा ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. आता अथर्व खांदवे काय कर्म करतो आपल्याला पाहिजे. तो आता स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकच्या बाजूला विजय वर्मा आहे. बाद होणारे 3 फलंदाज, एक पवनकंद बाद झालाय, एक ओमकार खांदवे बाद झालाय आणि एक जालिंदर वाळके बाद झालेला आहे. महत्वाचे असणारे 3 फलंदाज बाद आहेत. आता पी चिटर असणारे मात्र जे खेळाडू आहेत विजय आणि अथर्व यांना मात्र कामगिरी करावी लागेल. राहिलेल्या 16 चेंडूत 16 धावा. इथं मात्र 16 चेंडूत 16 धावा या ठिकाणी मात्र या दरम्यान बनवायच्या आहेत. एक धाव, 15 चेंडू 15 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. स्ट्राईकला असणारा विजय काय क्रमात करतो आपल्याला पाहायचं आहे. सामना बॉल टू रनचा आहे आणि इथं कसं आता गोलंदाजांचा सर्वात जास्त असणार आहे. त्याचबरोबर अथर्व आणि विजयचं सुद्धा कसं अगदी लागणार आहे. ललित तयार. पंचाकडे कसं अपील, तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय.
नॉट आउट. नाबाद. हिरवा झेंडा, ग्रीन सिग्नल. फलंदाज सुरक्षित आहे. शेवटचे 14 चेंडू आणि या 14 चेंडूत बनवायच्या 15 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहे. 14 चेंडू 15. ललित चौधरी ज्याचा क्षेत्ररक्षणाचा नजराणा आपण पाहिला, त्याचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय आणि गोलंदाजी सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू मिडविकेटला खेळला गेला, क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय, त्यातून चेंडू तिथे अडवला जाईल. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. इथे काय घडलंय? फलंदाज बाद. कोण बाद? अथर्व की विजय? विजय बाद. सदोतीस धावसंख्येवरती धक्का क्रमांक इथं 4था बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विजयला बाद व्हावं लागेल, तर विजयच्या जागेवरती नवीन फलंदाज पंकज कंद हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतून आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्रमांक मात्र पंकज करणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय. पंकज कंद एक तगडा फलंदाज म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे. ललित चौधरीच्या विरोधात मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्याला पाहायचंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 13 आणि बनवायच्या 14 धावा. 13 चेंडूत 14 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना सहजासहजी संपणार नाहीये. इथं 1-2 विकेट या सामन्यात रंगत आणणार आहेत आणि जर इथं एखादा विकेट झाला, एखादा षटकार जर आला, तर सामन्याची रंगत मात्र निघून जाणार आहे. स्ट्राईकला पंकज, नॉन स्ट्राईकच्या बाजूला अथर्व खांदवे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ललित चौधरी गोलंदाजी मार्कुती तयार. 13 चेंडू 14. डेड बॉल. 13 चेंडू 14 धावा. एक सिंगल आली. एका सिंगलच्या पर्यंत आपलं वाढेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. 4 फलंदाज बाद आहे. 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावा अजून या दरम्यान जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. वेळ वाचणं सगळ्यात गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज मला वाटतं आता इथे गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज मध्ये रुपेश महाडिक आलाय आणि आपल्याला पाहिजे आता या 12 चेंडूमध्ये 13 धावा कशा प्रकारे रोखल्या जात आहेत. इथे पंकज काय करमत करतोय पाहिजे. शॉर्ट चेंडू होता. चेंडू पोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे मात्र चेंडू कव्हर केला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना एकच धावा आली. क्षेत्ररक्षणला जवाब. शेवटच्या 11 चेंडू आणि 12 धावा. 11 चेंडूवर 12 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. चार बाद 39. मला वाटतं 5वा ते 6वा चेंडू असेल मला वाटतं हा जो डेड बॉल आलेला आहे. 4 बाद 39. षटकार जर मारला अथर्वने तर इथे
सचिन वटिंगरे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे आणि षटकार आलाय. अजून बनवायच्या 6 धावा. उत्तरेश्वर स्पोर्ट्स कॅप्टन संपर्क साधा. सामना जर जिंकून जर दिला नॉट आउट अथर्वणी तर 500 रुपये परत एकदा सचिन भाऊंच्या वतीने ठिकाणी असणार आहे. नॉट आउट सामना जिंकून दिला तर क्षेत्ररक्षण दरम्यान आपण पाहतोय अतिशय सुरेख केलं गेलंय आणि इथे अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. दाबला का धावसंख्या 46. अथर्वसाठी अजून एक प्राइज आहे सचिन वटिंगरे यांच्या वतीने. नॉट आउट जर सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचा अजून प्राइज आहे. षटकारासाठी 500 रुपये होते, अजून 500 रुपये मात्र कमवले जाणार का ते मात्र आपल्याला पाहिजे. 5 धावा अजून बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9. गोलंदाज तयार. 9 चेंडू 5. इथे वा काय झेल झालाय फलंदाज बा. छत्रपती 5-46. नवीन फलंदाज पप्पू हिंगे अर्थात निलेश शिंगे आपण पाहतोय. निलेश शिंगे त्यांचं नाव आहे. पप्पू हिंगे टोपण नाव आहे. पप्पू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 8 चेंडूमध्ये 5 धावा इथे मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पप्पू काय करमत करतोय आणि जर इथं पीबीएस संघाकडून इथून पुढचे दोन्ही चेंडू जर डॉट जर गेले तर सामन्याची रंगत मात्र वाढणार आहे. षटकार किंवा चौकारासाठी सचिन वटिंगरे यांच्या वतीने प्राइज आहे. पप्पूला का कोणाला पण पप्पूला 500 रुपयाचा प्राइज. विकेट आणि सामना संपवला पप्पूने. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपल्याला जो द्यायचा आहे आणि टीमला विनंती असेल शिवगर्जना आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचे अशी आपल्याला विनंती करणार आहे. आणि टॉससाठी पीबीएसचा कॅप्टन आणि त्याचबरोबर उत्तरेश्वरचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आणि त्याचबरोबर टॉस करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय अजय काका मोजे यांना, त्याचबरोबर शंकरभाऊ खांदवे यांना आणि सचिन दादांना या ठिकाणी विनंती करेल. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सर्वांनी यायचे अशी मी आपल्याला विनंती